थोडीशी माहिती देऊ इच्छितो इन्व्हर्टरबद्दलच. म्हणजे प्रत्येक इन्व्हर्टरसाठी हे लागू असेल. आपण इथं पाहू शकता की हे मायक्रोटेकचं इन्व्हर्टर आहे आणि आता याच्यावर काय लोड नसताना 0.9% लोड दाखवतं आहे. म्हणजे तुम्ही साधारण बॅटरीतून डिस्चार्ज होतं याचं व्होल्टेज 1 अँपिअरपर्यंत तो असतो हा इन्व्हर्टरचा NLC म्हणजे नो लोड करंट. तर हा जो आहे तो लाईट नसताना एवढी बॅटरी तुमची कन्झ्युम होणारच आहे. मग तुम्ही त्याचा काही वापर करा अथवा करू नका, प्रत्येक इन्व्हर्टरचा हा NLC असतोच. आणि आपण जर म्हणत असाल की लाईट गेल्यानंतर आम्ही काहीच वापर नाही केला पण तरी पण आमची बॅटरी उतरते, तर त्याचं कारण हे असतं की हा जो आहे नो लोड करंट त्याच्यामुळं उतरते. तर आता तुम्ही म्हणाल की आता याला ऑप्शन काय, तर माझ्या मते की आपण ऑप्शनच्या फंदात न पडता हे असंच वापरलं पाहिजे. तर ह्याला ऑप्शन नाही असं पण नाही, हे बटन आपण सिम्पली बंद करून ठेवू शकता. आता हे बटन बंद केल्यानंतर इन्व्हर्टर बंद होते आणि हा नो लोड करंट पण 0 दाखवला जातोय. एक मिनटं येईल. हां, ॲव्हरेज लोड 0 तर हा 0 झाला आहे. पण मुळात आपण लाईट आल्यानंतर काय होईल की हे इन्व्हर्टरला लाईटवर शिफ्ट करण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो आणि त्याने इन्व्हर्टर पण एखाद्या वेळेस खराब पण होऊ शकतं. त्यामुळं तुम्ही असं न करता, जर तुम्हाला इमर्जन्सी आता आपल्या जवळच्या सबस्टेशनमध्ये किंवा DPमध्ये जर असा प्रॉब्लेम असेल मेजर की 2-3 दिवस लाईट येणार नाही आणि त्यावेळेस तुम्हाला बॅटरी सेव्ह करायची असेल, तर सिम्पली तुम्ही हे बटन बंद करून जिथे इन्व्हर्टरची पिन लावली हे पण बटन बंद ठेवलं पाहिजे. कारण जर अचानक लाईट आली तर इन्व्हर्टरचा जो काही मेमरी फंक्शन असतं त्याला समजणार नाही आहे की लाईट आली आणि आपण लाईटवर शिफ्ट व्हायचं आहे. तर तो शिफ्ट होईल पण काही वेळेस इन्व्हर्टरमध्ये पण प्रॉब्लेम येतो. त्यामुळे हे बटन बंद ठेवायचं आणि हे पण बंद ठेवायचं. मग आता लाईट आल्यानंतर काय करायचं, लाईट आल्यानंतर अगोदर हे चालू करायचं आणि नंतर हे चालू करायचं. तर मग लाईट असं तर इन्व्हर्टर अगोदर हे चालू केल्यामुळं इन्व्हर्टरला मेमरी चालू होईल इन्व्हर्टरची. थोडक्यात म्हणजे मला ती एकदम टेक्निकली नाव नाही सांगते ना, तर मेमरी चालू होईल आणि मग ते लाईटवर व्यवस्थित शिफ्ट होईल आणि इन्व्हर्टरला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आणि याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला इन्व्हर्टर संदर्भात काही माहिती पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच त्याच्यावर एक व्हिडिओ बनवून यूट्यूबलाच पोस्ट करेन. पण माझे यूट्यूबला व्हिडिओ जास्त नसतात, त्याचं कारण असं की इन्व्हर्टर लाईनमध्ये व्हिडिओला असे विषयच नाही आहेत जास्त, त्यामुळं मग नाही बनवण्यात येत. तुम्ही काही शंका सांगा, नक्कीच बनवल्या जातील. धन्यवाद.